Hello students, section 4, 4.1 History of Novel. We are turning towards types of novels. In our previous videos, we saw 6 types of novels. Now we are turning towards the 7th type. What is the name of the 7th type of novel? Allegorical novel. Allegorical in Marathi, रूपकात्मक कादंबरी. Let's see what type of novels are the allegorical novels. See, it is a story that bears more than one level of meaning. See, though it is a single story, that story has two meanings, or that story has more than one level of meaning. Though it is a single story, एक स्टोरी नॅरेट केलेली असते की नाही नॉवेलमध्ये, पण त्या स्टोरीला काहीतरी एकापेक्षा जास्त असे मीनिंग्स असतात. यालाच आपण काय म्हणतो? ॲलिगरिकल नॉवेल, रूपकात्मक. म्हणजे लेखन केलेलं असतं एक, पण त्याच्यात काहीतरी इनर मीनिंग लपलेलं असतं. सो दीज मीनिंग्स आर सरफेस मीनिंग अँड सिम्बॉलिक मीनिंग. Two types of meanings are there, surface meanings and symbolic meaning. Surface means whatever we read from such novels, we get the meaning of that novel. जेव्हा आपण रीड करतो तेव्हा आपल्याला जे काही मीनिंग मिळणार आहे त्याला म्हणणार आहोत आपण सरफेस मीनिंग. अँड देअर इज वन हिडन मीनिंग और देअर इज वन मीनिंग which is symbolized by the author, by the novelist. That meaning is called as symbolic meaning. म्हणजे सरफेस मिनिंग जस्ट रीड केल्यानंतर आपल्याला समजतं आणि त्याच्यामध्ये काहीतरी हिडन असं मेसेज आपल्याला लेखकाला द्यायचा असतो, त्याला आपण म्हणणार आहोत सिम्बॉलिक मिनिंग. सिम्बॉलिक मिनिंग मे बी पॉलिटिकल, रिलिजियस, हिस्टॉरिकल और फिलॉसॉफिकल. पॉलिटिकल राजकीय, रिलिजियस म्हणजे रिलिजन म्हणजे काय म्हणू आपण, धर्म, पंथ, संप्रदाय यांविषयीचं असेल. हिस्टॉरिकल ऐतिहासिक असेल, और फिलॉसॉफिकल म्हणजे तत्वज्ञानाविषयी असेल. अंडरस्टँड? सो दीज आर द सिम्बॉलिक मिनिंग. नाउ टर्न टुवर्ड्स द नेक्स्ट टाइप, यूटोपियन और डायस्टोपियन नॉवेल. सी द प्रोनाउंसिएशन, यूटोपियन और dystopian novel. Now see, utopia is an imaginary community or society having ideal qualities. Now what do you mean by utopian or dystopian novel? In such novels there is an imaginary community or one imaginary society. That community, that society has ideal qualities in itself. So the description of the imaginary community or society having ideal qualities are described in utopian or dystopian novels. Utopia नावाची एक इमॅजिनरी कम्युनिटी आहे. इमॅजिनरी काल्पनिक, कम्युनिटी समाज, सोसायटी म्हणजे सुद्धा समाज. मग एखादी काल्पनिक असं समाज आहे युटोपिया नावाचं. या समाजाचं वर्णन तुम्हाला युटोपियन नॉवेलमध्ये मिळणार आहे. इट इज अ कॉमन लिटररी थीम स्पेशली इन सायन्स फिक्शन और स्पेक्युलेटिव्ह फिक्शन. सी, the themes of such novels, the themes of utopian or dystopian novels are common. And what is the theme of such novels? Especially the writer focus on science fiction or speculative fiction. Science, विज्ञानावर आधारित अशा काही कल्पना त्याच्यामध्ये तुम्हाला दिसणार आहेत. और स्पेक्युलेटिव्ह फिक्शन, स्पेक्युलेटिव्ह म्हणजे काय, सिद्धांतात्मक. फॉर एक्झाम्पल रोबोटिक्सवर असू शकेल किंवा भविष्याचा वेध घेणारे काहीतरी कल्पना त्यामध्ये केलेल्या असतील. अशा गोष्टींचा समावेश युटोपियन नॉवेल्समध्ये आपल्याला दिसून येतोय. ओके, नाउ सी द नेक्स्ट टाइप, दॅट इज नंबर 9, सायकोलॉजिकल नॉवेल. सायकोलॉजिकल मानसशास्त्रीय कादंबरी. इट इज द वर्क ऑफ फिक्शन कादंबरी, फिक्शन काल्पनिक.
So there is means the writer writes about his fictions, about his imagination that treats the internal life of the protagonist or even the other characters. See, sometimes these novels are related to the internal life of the protagonist हिरोच्या इंटरनल लाईफ बद्दल किंवा अबाउट द अदर कॅरेक्टर्स लेखन केलेलं असतं. ओके, अँड द नेक्स्ट पॉइंट दॅट इज द नंबर 10 स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल. Stream of consciousness, it is a phrase or this term is coined by William James in his treatise Principles of Psychology in 1890. See, Principles of Psychology, it is the treatise of William James. Treatise means thesis. William Jamesचं प्रिन्सिपल्स ऑफ सायकोलॉजी नावाचं एक थेसिस आहे अँड इन दॅट थेसिस इज पब्लिश्ड इन 1890 अँड इन दॅट थेसिस विलियम जेम्स कॉइन द टर्म स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस मेनली कोणी लिटरेचरमध्ये फॉर्म केलेली आहे तर विलियम जेम्स यांनी. अँड व्हॉट यू मीन बाय द स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस? See, the meaning is the flow of the thoughts. You can see the flow of thoughts in the novels of Stream of Consciousness. Incidents are in the sequence of their occurrences. As the incidents happen in the life of the narrator or in the life of the characters, these incidents occur in the novel as the sequence. In a sequence, understand? Sequence मध्येच क्रमाने असे इन्सिडेंट्स घडलेले असतात. म्हणजे एक इन्सिडेंट दाखवला तर त्याच्या पुढे दुसरा इन्सिडेंट, असं नाही की एक इन्सिडेंट दाखवला मग पास्टमध्ये गेलो नंतर मग फ्युचरमध्ये गेलो, असं नाही. तर प्रेझेंटमध्ये जर लिहिलेलं असेल तर पुढचंच घडलेलं दाखवणार आहेत, मागचं दाखवणार नाहीये. इट इज कॉल्ड अ स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस. अंडरस्टँड? नेक्स्ट पॉइंट इज सी द नॉवेलिस्ट नॅरेट्स देम ॲज दे एंटर द माइंड ऑफ कॅरेक्टर्स. And for example is Virginia Woolf. Virginia Woolf is the pioneer of stream of consciousness novel. It is one of the best example of stream of consciousness novel. Virginia Woolf. Keep in mind. Okay. Now see number 11. See the pronunciation of this word. Bildungsroman novel. See the word Bildungsroman novel. This word Bildungsroman is a German word and it indicates growth of protagonist's mind, spirit and character from their childhood to adulthood. See, Bildungsroman novel is a description of the growth of protagonist's mind, his spirit and character from his childhood to adulthood. Protagonist means the hero of the novel. Understand? So what the Bildungsroman novel describes or what the Bildungsroman novel depicts? It depicts the hero's mind, spirit means मराठीमध्ये आपण काय म्हणतो आत्मा, and character, it describes the character from their childhood to adulthood. It describes the journey of the character from his childhood to his adulthood. Childhood म्हणजे बालपण, adulthood तारुण्यावस्था. सो बालपणापासून ते तरुणावस्थापर्यंतचा जो कालावधी आहे हा कालावधी बेल्डन्सरोमन नॉवेलमध्ये डेपिक्ट केलेला असतो, वर्णन केलेला असतो, डिस्क्राईब केलेला असतो. ओके. It can be biographical or autobiographical. We saw these words earlier. Biographical. Biography means charitraत्मक. Biographical, charitraत्मक. And autobiographical, आत्मचरित्रात्मक. So the whatever the story of that novel, it can be, the story can be, sometimes it can be a biographical piece or it can be an autobiographical piece. Now see the next one, science fiction. It is a genre of science fiction. It deals with imaginative concepts. Now see what are the imaginative concepts? काल्पनिक संकल्पना such as futuristic setting, futuristic science and technology, space travel, time travel,
parallel universe and extraterrestrial life, what the science fictions depicts. See, mostly these novels, fictions means that novel, mostly these novel deals with imaginative concepts. In imaginations are there, the imaginations of the writers related to the futuristic setting, future. They imagine about the future, understand, it is their imagination. There means the writer's imagination is there about the setting, about the science and technology. सायन्स म्हणजे पुढे काय, भविष्यामध्ये काय घडेल याचं वर्णन, म्हणजे ते घडेलच असं नाही, पण याचं वर्णन म्हणजे लेखकांच्या ज्या कल्पना आहेत या कल्पना त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेल्या असतात. देन द रायटर डेपिक्ट्स द स्पेस ट्रॅव्हल. स्पेसमध्ये एखादं ट्रॅव्हल केलेलं आहे, एखाद्या ग्रहावर गेलेले आहेत. टाइम ट्रॅव्हल. आता टाइम ट्रॅव्हल म्हणजे काय, तर एका पिरियडमधून दुसऱ्या पिरियडमध्ये जाणे. म्हणजे सपोज पास्ट टेन्स आहे तर पास्ट टेन्स मधून प्रेझेंट मध्ये जाणे आणि प्रेझेंट मधून फ्युचर टेन्स मध्ये जाणं. म्हणजे एक पास्टचं वर्णन करायचं, नंतर मग प्रेझेंटचं करायचं, फ्युचरचं करायचं आणि पुन्हा पास्ट मध्ये जायचं. अंडरस्टँड? सो इट इज अ ट्रॅव्हलिंग ऑफ टाइम. So sometimes the narrator, sometimes the writer, sometimes the novelist depicts about the time travel, about the parallel universe. Sometimes they describe about the universe which is parallel to the universe where we are living. आपण ज्या विश्वामध्ये राहतोय अशा प्रकारचं आणखीन एक पॅरलल विश्व कुठेतरी आहे, त्याचं वर्णन तुम्हाला या सायन्स फिक्शन मध्ये दिसणार आहे. और एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल लाईफ. एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल म्हणजेच काय, तर समटाइम्स अबाउट एलियन. आय विल गिव्ह यू द एक्झाम्पल ऑफ, जस्ट वेट. सी हियर आय कॅन गिव्ह यू द एक्झाम्पल ऑफ वन मूवी. आय थिंक ऑल ऑफ यू वॉच द मूवी कोई मिल गया, the movie of Hrithik Roshan. Understand? In that movie, one alien is there. The name of that alien is Jadoo. Understand? So that Jadoo is an alien. It means that it is the description of extraterrestrial life. Understand? सो अशा प्रकारचे एलियन असतील किंवा आणखीन काही स्पेसचं वर्णन केलेलं असेल, एखाद्या वेगळ्याच युनिव्हर्सचं वर्णन केलेलं असेल, तर अशा सगळ्या डिस्क्रिप्शनला आपण काय म्हणणार आहोत, सायन्स फिक्शन म्हणणार आहोत. अंडरस्टँड दिस मच? नाउ सी, वी आर नाउ at the end of the lesson. The 13th type, that is detective fiction. Detective stories तुम्हाला माहित आहेत, हो की नाही? Subgenre of crime fiction and mystery. Detective stories or detective novels, they are related to crime or mystery. एखादा गुन्हा घडलेला असेल किंवा एखादं गूढ असेल, ते गूढ शोधून काढणं किंवा तो गुन्हा घडवून आणलेला जो गुन्हेगार आहे त्याला शोधून काढणं. Such type of novels are called as detective fictions. They investigate a crime, often a murder. In such type of fictions or in such types of novels, maybe sometimes the protagonist, the hero, usually investigates a crime, and that crime is particularly the murder. यामध्ये हिरो काय करत असतो, क्राईमचं इन्व्हेस्टिगेशन करत असतो, गुन्हा शोधून काढत असतो. आणि हा गुन्हा मोस्टली कसला गुन्हा असतो, तर मर्डर केलेलं असतं. फॉर एक्झाम्पल अॅगाथा क्रिस्टी इज वन ऑफ द मोस्ट बेस्ट एक्झाम्पल ऑफ डिटेक्टिव्ह फिक्शन. नाउ द टाइप्स ऑफ नॉवेल्स आर ओव्हर. देर इज वन शॉर्ट point about pulp magazines. Now see, what do you mean by pulp magazines? In the first half of 20th century, a cult of pulp magazines became popular. Cult means पद्धत. Pulp magazines ही जी काही पद्धत आहे ही कधी अस्तित्वात आलेली आहे, तर इन द फर्स्ट हाफ ऑफ द 20th century. 20व्या शतकाच्या सुरुवातीचा जो म्हणजे अर्धशतक आहे त्यावेळेला पल्प मॅगझिन्स अस्तित्वात आलेले आहेत. नाउ व्हॉट डू यू मीन बाय पल्प मॅगझिन? पल्प म्हणजे मराठीमध्ये आपण कागदांचा लगदा म्हणतो. या लगद्यापासून जे काही कागद बनवले जातात, या कागदांवर
सर्वसामान्य कॉमन पर्सनच्या एंटरटेनमेंटसाठी काही काल्पनिक कथा छापण्यात येत असत पूर्वी. द पेपर यूज टू प्रिंट these magazines is of low cost. अंडरस्टँड. या कथा प्रिंट करण्यासाठी जो कागद वापरला जातो हा कागद कसा आहे, लो क्वालिटीचा आहे. पल्प म्हणजेच काय, कागदांचा लगदा, त्या लगद्यापासून बनवलेला जो कागद आहे लो क्वालिटीचा, या लो क्वालिटीच्या कागदांवर छापलेल्या कथा आणि त्या कथांचं मॅगझिन म्हणून यांना काय म्हटलं जातं, पल्प मॅगझिन. आणि हे कधी अस्तित्वात आलं, इन द फर्स्ट हाफ ऑफ 20th century. Provided base for detective novels and science fiction. Mostly or mainly these pulp magazines focus on detective novels and science fiction. Okay, now our 4.1 history of novel is over. Keep in mind all the information whatever I teach you in all these videos. Okay, thank you.